पेरल्यानव्हती बघा इली मुंबई गेली हा काढा करूया आई काढून टाका मी आज आता संध्याकाळ झालेली काय व्हिडिओ चालू झुणका खाण्यासाठी तयार असलेली ही 3 मंडळी 3.5 मंडळी माईची एंट्री झालेली आहे. आता माई आपल्याला सांगते आखीन कापूस घेतल्या ना नरम असाच खातात ना डायरेक्ट फॅक्टरीत मारलं. तर अशा पद्धतीने आमची कापा झाली. ही अशी राकाडी चांगलं अजून एकदा दोनदा तरी घे. हो पण ते का सुकी घेऊया. आता ह्याच्यावर ते का लेवान घालणार लेवान ते काय म्हणजे जाड असलं ना असं मग काळी होत नाही चुलीवर. आईने ह्या लेवान लावल्या ना मग ह्याच्यावर काळी होणार नाहीत. ह्या कढई नाही तर चुलीवर काळे पडते. दाखव वर्षी दाखव. हा काकी हाय किस्तत खोबरा चुनकापाची तयारी एकदम जोरात चालू आहे. आता ही हाय सोलून ठेवली आहे वेलची बिलची टाकूची या काय म्हणते. हे जेवढं खोबरं आहे ना हा ह्याच मापाने ती साखर घ्यायची. हा म्हणजे एवढा हा आता हे एवढं एक वाटी खोबरा ना मग तेवढी साखर आता तेवढीच लागतेली. हा आणि वेलची 4 ते 5. हा तर हे मी काढून घेते आणि साखर घेते तेवढंच. तेवढीच वाटी साखर बघा प्रमाण बघा. आता ह्यो आम्ही एक वाटी नारळ खोबरा घेतलो म्हणजे 1 नारळ घेतलो होतो आम्ही. तेवढं मिळून आलं पाहिजे ना हा. ते सुकणार. आणि जास्त तर किसून नको नाही तर परत काळा हे होतं ना. आता ही आमची कढई तापली आहे त्याच्यात कायच नाही ना टाकलंच नाही तेल वगैरे डायरेक्ट तूप वगैरे टाकू शकतो आपण हा पण असं काही गरजेचं नाही. हा डायरेक्ट सगळं एकत्र. खर मेन हा आपण व्यवस्थित गोळो जाव कोयो. आग म्हणजे गॅसवर केलास तर लो फ्लेमवर. हा म्हणजे गॅसवर फक्त पटकन होता. ह्या आपल्या चुलीवरचा पण ती चुलीवरची चवती चुलीवर चव असते. सारखं हलवचं लागतं. हा म्हणजे 1 मिनिट पण तुम्ही नाही द्यायचं. आग आपली पेटता आता बघतोय आग. हा पेटली. हा दूध टाकता आगा चांगलं. हे बघा आता होय कलर बदलताना वहिनी आता काय टाकतास. वेलची पावडर म्हणजे पहिले स्टार्टिंगला नाही टाकायची थोड्या वेळ शेवटला पण टाकू शकतात ना काय काय जण अजून चांगलं. हा वेलची टाकते ना. हे बघा कलर सांगा. आपण थोडस ह्याच्यामध्ये दूध टाक थोडंसं. चून कसं आपण जसं गरम करतो ना त्याचा रंग बदललेला असतो. काय काय लोक याच्यामध्ये पीठ पण टाकतात थोडस घट्टपणा यायला. गव्हाचं किंवा तांदळाचं टाकतात. पीठ पण टाकतात जर असं टाकतात. असं टाकायचंय दुधाच्या. हा हे दूध टाकतात बघा किती एकदम म्हणजे 2-3 चमचे फक्त दूध. आणि त्याच्यात परत जास्त पण दूध टाकलं असं पातळ. हा मग घट्ट वेळ लागते. आणि कसं दुधांना वेगळी छान टेस्ट लागते. हा मग ती साखर आणि दूध मिक्स छान पाक होता ना ते. हा 15 मिनिटं होईल. साखरेवर बारीक साखर असली काय पटकन होता. जाड साखर असली का थोडं वेळ. हा जी कारली पेरल्यानं ती बघा इलियत मुंबई गेली ही काढा खवीयत. आई ही काढून टाक कारली आत होत खर भरपूर आत होत दिसलत नाही आत. हा हय खय तरी माका एक दिसला होता. हया काटा हया परत
हाय ह्या हो धरली होत पण हाय जाऊ म्हणजे कठीण याच्यात अजून काय काय नाही ना घालूचा. घालणार आहे कसं माहिती का, तांदळाचं पीठ पण घालतात जेणेकरून थोडा यात घट्टपणा आणखी जरा वाढतात पण, आणि मेन कारण काय असं ती पांढरी दिसते तांदळाच्या तांदळाच्या पण त्या व्यवस्थित भाजून त्या ह्याच्यामध्ये जरासा जास्त नाही घालायचा, थोडासा घालायचा आणि कसं जरा एकदम पांढरी शुभ्र दिसतं ते. हा तांदळाच्या घट्ट होतात अजून. हा रव बिव तांदळाचं पीठ पांढरी दिसूक हवी असती तुमका थोडासा जास्त नाही पण थोडा नाही घालायला तेवढी चांगली. हा नॅचरल होतात. होय 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 तांदळाचं पीठ फक्त तुमका आर्टिफिशियल तुमका वाईट दिसूसाठी, नॅचरल हवी असते की तुम्ही घाला नको. आता आपण व्यवस्थित भाजू पोया पीठ पहिला भाजून घ्यायचं जर असं नाव आहे एक अर्धा मिनिट मग ह्याच्यात मिक्स करायचं. हा कच्चा रवाच नको. हा हा ही आग आपली पेटलेली आहे धगधगाव मस्तपैकी संध्याकाळ झालेली आहे एकदम. आई खाई जाता हा बाहेर. होय होय तापण केलं मस्त आपला पीठ ह्या मिश्रण होय दिलेला म्हणजे झालाचा झालंच. आता आम्ही वाळत ठेवणार आहोत. बघा पुढचा व्हिडिओ काय होता. आता सॉरी काय बोलणार, काय करणार हो वहिनी. हे आपण केळीच्या म्हणजे त्याच्या पानावर तेल लावायचं, पाटावर घ्यायचं केळीचं पान आणि खोबऱ्याचं तेल लावायचं, खोबऱ्याचं तेल लावून त्याच्यावर ते थापायचं आणि तशीच कापं काढून ठेवायची. गरम असताना सुकल्यावर कापं पडत नाही. तर बघूया आपण आता पुढे पुढे काय होतं. आता उपडी कर कडे उलटी कर नको कडे जड माझा हात जड बरोबर देतो व्हिडिओ. आता राहू दे त्यात चमच्याचं काढून घे. ह्या घ्या काकी काढून काय तर व्हिडिओ चालू आहे माझो. चुनकाप खाण्यासाठी तयार असलेली ही 3 मंडळी. साडेतीन मंडळी होय होय इकडे पण आहेत. ही पळाली मंडळी फॅमिली. कडक होय. किती वेळ लागते लो त्या थंड हो किती मिनिटात होय त्या सांगू शकत नाही पण फक्त 2 मिनिट. हे मोबाईल उधार की जिंदगी आहे. तो मोबाईल वाला वाट बघता. माईची एंट्री झालेली आहे. आता माई आपल्याला सांगतेली झाला माई ते म्हटलं दैचू इलेलो आ चुन कापा खाव दर्शवा से चुन कापा खाव चल चल बघता बघ. हा गोळाच होतो त्याचा गोळाच करायचा. काकीन कापूक घेतल्यानं नरम असतानाच कापतास ना. वाऱ्यावर सुकतेली. केळीचं पान कशा त्यानंतर केळीचं पान नंतर डेकोरेशन साठी. एकदम चुलीवरचं असल्यामुळे एक वेगळी चव येते भारी. कसलो पिवळो हळद बिळद मेलच तू तरी एखादी रेसिपी बनवून दाखव. माहेर वशिनी मग तू पण माहेर वर्षीनच म्हणत होता. तू पण माहेर वर्षी मोठी. ही झाली आहेत काकींची कापास. ही काढता काकी सुकली आहेत ना काकी. म्हणजे ह्याच्यावर टाकून किती मिनिटं आली असेल ना 2 मिनिटं. 2 मिनिटात ह्याच्यावर होतेली व्यवस्थित झाली आहेत. हा अशी मस्त येतात. ती लगेचच कापावी. छान झाली. कालत्यान काढूचा प्रयत्न चाललेलो आणि हैना सुरी आहे. 2 झुजी लागलेले आहेत. हय सुरीची आणि हय कालत्याची. पाटाक तेल लावून घ्यावा चांगला नाही तर ती चिकटते. तर मेन
काटाक तेल आणि लावा. गरम गरम असतानाच कापूक घ्यायची. हा गरम तर असताना ती थंड झाली तर ती कडक होतली. तुम्ही ह्या करा. हाय हैसून ही बनवलेली झुणका आमची सासू टेस्ट करून सांगतात. चाव तरी डायरेक्ट फॅक्टरीत माल. कशी झाली आहे? मस्त एक नंबर. गोड की कडू? गोड झाली. छान झाली आहे. प्रेरणाबाईंनी केली आणि सायली बनकरने शूट केलं. ते करा भाऊ. तर अशा पद्धतीने आमची चुनकापा झालेली आहेत. जर व्हिडिओ आवडलो असत तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा विसरा नको. आणि तुम्ही पण चुनकापा खाऊ की हवा.